महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। सातपूर स्वारबाबा येथे संदलचं आयोजन। सातपूर शहरातील सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर येथे सालाबादप्रमाणे यंदाही संदलचं आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन ते कांबळेवाडी परिसरापर्यंत मीरा दातार बाबा यांचा हा उरुसशाही संदल सोहळा ढोल ताशा यांच्या वाद्यात वाजवून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात पार पडला। गेल्या अनेक वर्षापासून सातपूर स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौक येथे मीरा दातार बाबा यांचा उरुसशाही संदल सोहळा अनेक वर्षापासून काढण्यात येतो। परिसरातील नागरिकांसह विविध जाती धर्माचे नागरिक या उरुसशाही उर्फ संदलमध्ये सहभागी होतात। या कार्यक्रमावेळी सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर येथील मीरा दातार बाबा यांच्या दर्गेवर विविध प्रमुख मान्यवरांसह आयोजकांनी चादर चढवली, तसेच मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, उषाताई शेळके, विकी लोंढे यांच्यासह नागरिकांनी या संदलविषयी अधिक माहिती दिली। या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अल्ताफ कोकणी, शाहिद रिजवी, रोहित बज्जू मस्के, ज्ञानेश्वर बज्जू मस्के, बाबू रिजवी, गणेश तायडे, अरबाज कोकणे, शेरू शेख, मुत्सिर खान, किशोर बथडे, वेदांत नन्या दिहाटे, साहिल नटावटे, सागर पंडित आदी जण तसेच परिसरातील भाविक व नागरिक उपस्थित होते। चला
केलेला असून या कार्यक्रमाला संपूर्ण स्वारबाबानगर कांबळेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद या ठिकाणी लुटत आहे. त्याचप्रमाणे मला सांगायला आनंद होतो की आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सण उत्सव हे मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडत असतात. आपण बघितलं असेल, गणपती असेल, नवरात्र असेल किंवा दसरा, दिवाळी किंवा इफ्तार पार्टी असेल, रमजान ईद असेल किंवा संदलसारखे आपले सण असतील, हे मोठ्या उत्साहामध्ये सगळेच नागरिक, सर्व धर्म समभाव याची भावना ठेवून सगळे नागरिक आपल्या या परिसरामध्ये या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होत असतात. आणि या सणाच्या मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी बरेच जण असं आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब आणि संपूर्ण लोंढे परिवाराची उणीव त्यांना कुठेतरी भासत आहे. पण मला आज सांगायला आनंद वाटतो की आमची ही उपस्थिती इथे अशीच दर्शवते आहे की लोकांच्या मनामधलं लोंढे परिवाराचं स्थान जे आहे ते कधीही न स्थापणार लोंढे परिवाराच्या विषयी जे प्रेम आहे ते कधीही पुसलं जाणार नाही असं मला वाटतं. कोणी कितीही जरी खोटे गुन्हे दाखल करण्याचा जरी प्रयत्न केला असेल, पण मला आपल्या संविधानावर विश्वास आहे. या सगळ्यातून आपल्या सगळ्यांना न्याय मिळेल ही भावना आपण आजच्या या संदलच्या निमित्ताने व्यक्त करते. आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी एका छोट्या मुलीचा सुद्धा नवसाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तिलाही मी तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि तिला पुढील आयुष्यात आरोग्यदायी आणि भरभराटीचं सुख समृद्धीचं आयुष्य लाभो अशीच मी प्रार्थना करते. आणि सगळेच या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करते. धन्यवाद. दर्जेचा संदल होता. दीक्षाताईच्या वतीने सर्व आयोजन केलेलं आहे. जेवणाचं नियोजन आहे आणि संदल बी त्यांच्या हातानेच हे झाला. वर्षीप्रमाणे यावर्षी बी संदल साजरा झाला. जेवणाचं आयोजन केलेलं आहे.